हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, जिरे याची पेस्ट बनवून घेऊया। कढई गरम करून घेऊया। त्यामध्ये 1.5 चम्मच तेल टाकूया। 1 चमचा मोहरी घालूया। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालूया। मिरचीची पेस्ट घालूया। अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून 2 मिनिटापर्यंत मसाला परतून घेऊया। मसाला छान परतून झाला आहे, त्यामध्ये बारीक कट केलेला भोपळा घालूया आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटापर्यंत शिजून घेऊया। 1 मोठी वाटी दही, छोटी वाटी घेऊया। त्यात अर्ध्यालाही कमी असं बेसन पीठ घेऊन मिक्सरमधून फिरवून घेऊया। मिक्सरमध्ये छान फिरवून घेतला आहे। भोपळा छान शिजून झाला आहे। त्यामध्ये आपण दही आणि बेसन पिठाचे मिश्रण घातलं आहे। त्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी ॲड करूया। मिश्रण छान मिक्स करून घेऊया। त्यामध्ये 1.5 चम्मच साखर टाकून मिक्स करून घेऊया आणि छान उकळी काढून घेऊया।